हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल सर्व्हिसचं इंट्रोडक्शन काय आहे, फायनान्शियल सर्व्हिसचं मिनिंग काय आहे अँड फायनान्शियल सर्व्हिसची फीचर्समध्ये कोणते कोणते पॉईंट्स येतात त्याचा आपण अभ्यास आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. तो म्हणजे डिफरन्स बिटवीन रुपे अँड मास्टर कार्ड. ओके, त्यामध्ये बघा पहिला पॅरेग्राफ. RuPay also provide a unified Kishan card issued by banks across the country under Kishan Credit Card, enabling farmers to transact business on ATMs and post terminals. RuPay have lower transaction cost since processing will be done within the country. Users will set for every transactions made through in this card. म्हणजे या पहिल्या पॅरेग्राफमध्ये ते काय म्हणतात की रुपे हे देशातील बँकेकडून किसान कार्ड अंतर्गत इश्यू केलेलं एक युनिफाईड किसान कार्ड आहे किंवा रुपे हे देशातील बँकेकडून किसान कार्ड अंतर्गत इश्यू केलेलं युनिफाईड किसान कार्ड प्रोव्हाइड करतं. युनिफाईड किसान कार्ड जे असतं ते प्रोव्हाइड करण्याचं काम इथे केलं जातं. तसंच फार्मर्सना ATMs अँड पास टर्मिनल्सवर व्यवसायाचे व्यवहार करण्यास हेल्प होते. म्हणजे जे फार्मर्स असतात त्यांना ATMs अँड पास टर्मिनल्सवर बिझनेसचे जे काही ट्रान्झॅक्शन्स असतात ते करण्यास हेल्प होते. तसंच फुल कंट्रीमध्ये ही प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. ओके, मग फुल कंट्रीमध्ये ही प्रोसेस केली जात असल्याने रुपयाची किंमत ही लोअर होते. म्हणजे जी फुल आपल्या पूर्ण देशात ही प्रोसेस केली जाते आणि त्याचमुळे जस्ट बिकॉज पूर्ण देशामध्ये ही प्रोसेस केली जाते म्हणून जी काही व्हॅल्यू असते रुपयाची ती लोअर होत जाते. अँड जे युजर्स असतात ते कार्ड थ्रू एव्हरी ट्रान्झॅक्शन्स मेड थ्रू दिस कार्ड. म्हणजे जे युजर्स असतात ते कार्ड ट्रान्झॅक्शनची जी पद्धत आहे ती जास्त यूज करतात. ओके, सेकंड पॅरेग्राफ बघा. BMB also provide smart banking facilities like debit card, credit card, SMS banking, demand draft, interest banking, RTGS, NEFT facilities for fund transfers. फंड ट्रान्सफरसाठी BMB या अजूनही अनेक प्रकारच्या सेवा देत असतात. मग त्यांच्याकडे कोणत्या सेवा येतात तर त्यांनी दिली आहेत बघा. स्मार्ट बँकिंग, डेबिट अँड क्रेडिट कार्ड, SMS बँकिंग, डिमांड ड्राफ्ट, इंटरनेट बँकिंग, देन RTGS अँड NEFT अशा प्रकारच्या सर्व सेवा, प्रकारच्या सर्व सर्व्हिसेस ह्या BMB मार्फत दिल्या जातात. ओके, त्यानंतर लास्ट पॅरेग्राफ बघा. इट ऑल्सो प्रोव्हाइड इन्शुरन्स फॅसिलिटी लाईक हेल्थ इन्शुरन्स स्कीम, BMB सखी फॉर रुरल वुमन, वाहन सुरक्षा फॉर व्हेकल इन्शुरन्स, देन पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स ETC. म्हणजे इन्शुरन्स रिलेटेड ज्या सेवा असतात त्यासुद्धा ह्यामध्ये दिल्या जातात. ओके, मग त्यामध्ये कोणत्या सेवा आहेत ते त्यांनी दिल्या आहेत बघा. हेल्थ इन्शुरन्स स्कीम, BMB सखी फॉर रुरल वुमन, वाहन सुरक्षा फॉर व्हेकल इन्शुरन्स अँड पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स अँड प्रॉपर्टी इन्शुरन्स. अशा प्रकारच्या सर्व्हिसेस असतात ज्या प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, इन्शुरन्समार्फत प्रोव्हाइड केल्या जातात. आता डिफरन्स बिटवीन रुपे अँड मास्टर कार्डमधला पहिला पॉईंट आपण बघू, प्रोसेसिंग फीज. ओके, त्यामध्ये बघा. एव्हरी ट्रान्झॅक्शन्स थ्रू रुपे टेक प्लेस विथ इन इंडिया. द बँक विल हॅव टू पे लेस सर्व्हिसेस चार्ज टू द पेमेंट गेटवे ॲज कम्पेअर विजा अँड मास्टर कार्ड अँड अदर्स. प्रोसेसिंग फीज म्हणजे काय? प्रक्रिया शुल्क म्हणजे प्रोसेसिंग फीज. ओके, मग त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की रुपे थ्रू होणारी ट्रान्झॅक्शन्स ही भारतात होतात, इंडियामध्ये आपल्या होतात. कसली? रुपे थ्रू जी होणारी ट्रान्झॅक्शन सर्व असतात ती आपल्या इंडियामध्ये होतात. त्याचप्रमाणे विजा, मास्टर कार्ड अँड इतरांच्या कंपॅरिझनमध्ये पेमेंट गेटवेवर बँकांना कमी सर्व्हिस द्यावी लागतात. काय? परत एकदा मी सांगते, त्यांनी काय म्हटलं आहे प्रोसेसिंग फीजमध्ये की रुपे थ्रू होणारी ट्रान्झॅक्शन्स ही
इंडियामध्ये होतात, त्याचप्रमाणे विजा, मास्टरकार्ड अँड इतरांच्या कम्पॅरिझनमध्ये पेमेंट गेटवेवर बँकांना कमी सर्व्हिस द्यावे लागते. ओके. आता सेकंड पॅरेग्राफ बघा. International cards is processed in foreign country which involves higher charges which helps in generating profit for Visa, Mastercard, whereas RuPay transactions would happen domestically. म्हणजेच ह्यामध्ये ते काय म्हणतात की फॉरेन कंट्रीजमध्ये इंटरनॅशनल कार्ड्सवर प्रोसेस केली जाते. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय देश असतात, बाहेरचे देश असतात, त्या फॉरेन कंट्रीजमध्ये इंटरनॅशनल कार्ड्स थ्रो प्रोसेस ही केली जाते, ज्यामध्ये हायर चार्जेस इन्व्हॉल्व असतात, जे विजासाठी प्रॉफिट घेण्यास हेल्प होते. काय म्हटलं आहे त्यांनी सेकंड पॅरेग्राफमध्ये बघा, मी परत सांगते. फॉरेन कंट्रीजमध्ये इंटरनॅशनल कार्ड्सवर प्रोसेस केली जाते, ज्यामध्ये हायर चार्जेस इन्व्हॉल्व असतात, जे विजा आणि प्रॉफिट घेण्यास हेल्प होते. ओके. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, फास्टर ट्रान्झॅक्शन्स. त्यामध्ये बघा, रुपे ट्रान्झॅक्शन्स आर डन विथ इन इंडिया, सो ट्रान्झॅक्शन विल बी फास्टर वेन कम्पेअर टू अदर कार्ड्स. फास्टर ट्रान्झॅक्शन्समध्ये त्यांनी म्हटलं की रुपे ट्रान्झॅक्शन्स ही भारतात केली जातात व अन्य कार्ड्सशी कम्पेअर करता ट्रान्झॅक्शन्स अधिक फास्ट होतात. काय म्हटले त्यांनी फास्टर ट्रान्झॅक्शन्समध्ये बघा, रुपे ट्रान्झॅक्शन्स ही आपल्या भारतात केली जातात आणि अन्य कार्ड्सच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे अन्य कार्ड्सची कम्पॅरिझन करता ही ट्रान्झॅक्शन अधिक फास्ट, अधिक जलद गतीने होतात. ओके. आता थर्ड नंबरचा पॉईंट बघा, इंटरनॅशनल ॲक्सेप्टन्स. त्यामध्ये बघा, रुपे कार्ड्स डन नॉट हॅव इंटरनॅशनल ॲक्सेप्टन्स वेअर हॅज विजा ऑर मास्टरकार्ड हॅव बीन इन द मार्केट अँड इट इज ॲक्सेप्टेड बाय रिटेलर्स ऑनलाईन ऑर ऑफलाईन सच ॲज फ्लिपकार्ट, ॲमेझॉन. आता फ्लिपकार्ट अँड ॲमेझॉनवर ऑनलाईन शॉपिंग केली जाते किंवा फ्लिपकार्ट अँड ॲमेझॉन थ्रू आपण आपल्याला जी वस्तू हवी असते ती आपण घेऊ शकतो. किंवा फ्लिपकार्ट अँड ॲमेझॉन हे दोन असे सर्विस आहेत की आपल्याला घरी बसल्या सर्व सर्विस प्रोव्हाइड ही यामार्फत केली जाते आणि आपणसुद्धा ऑनलाईन शॉपिंगला फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनचा वापर हा करत असतो. हे तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. आणि ह्यामध्ये त्यांनी हेच म्हटलं आहे की विजा किंवा मास्टरकार्ड मार्केटमध्ये असल्याने रुपे कार्डला इंटरनॅशनल ॲक्सेप्टन्स नसतात. का नसतात इंटरनॅशनल ॲक्सेप्टन्स? तर विजा अँड मास्टरकार्ड्स हे मार्केटमध्ये अवेलेबल असल्याने रुपे कार्डला इंटरनॅशनल ॲक्सेप्टन्स हे नसतात. त्याचप्रमाणे फ्लिपकार्ट्स, ॲमेझॉन हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन विक्रेत्यांथ्रू स्वीकारलं जातं. म्हणजे जे काही आपली खरेदी विक्री असते ती आपण ह्यामार्फत म्हणजे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टमार्फतसुद्धा करता येते. ऑनलाईन शॉपिंग ज्याला आपण म्हणतो ती आपण ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट थ्रू करत असतो. ओके. आता नेक्स्ट पॉईंट बघा, फोर्थ, क्विटरी फीज. त्यामध्ये त्यांनी क्विटरली फीज यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, विजा अँड अदर बँक्स हॅव टू पे क्विटरली फीज बट नॉट रुपे कार्ड, इट इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजेच यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की यामध्ये विजा अँड अदर बँक्सना त्रैमासिक फी भरावी लागते, पण त्यासाठी रुपे कार्ड इम्पॉर्टंट नसतं. काय म्हटलं आहे त्यांनी यामध्ये विजा अँड अदर बँक्सना त्रैमासिक फी ही भरावी लागते, पण त्यासाठी रुपे कार्ड जे असतं हे इम्पॉर्टंट त्यामध्ये नसतं. फिफ्थ नंबरचा पॉईंट बघा, कार्ड टाईप. त्यामध्ये म्हटलं आहे रुपे ऑफर्स ओनली डेबिट कार्ड्स वेअर हॅज विजा अँड मास्टर कार्ड्स ऑफर्स डेबिट अँड क्रेडिट कार्ड्स. म्हणजेच रुपे हे फक्त डेबिट कार्ड ऑफर करत असतं, पण विजा अँड मास्टर कार्ड हे डेबिट अँड क्रेडिट कार्ड्स दोन्ही ऑफर करतात. काय म्हटले त्यांनी, यामध्ये रुपे हे फक्त डेबिट कार्ड ऑफर करत असतं, पण विजा अँड मास्टर कार्ड हे डेबिट अँड क्रेडिट दोन्ही ऑफर करत असतं. हे 6 नंबरचा पॉईंट बघा, कार्ड एंट्री फीज. इंटरनॅशनल कार्ड्स बँक्स हॅव टू पे एंट्री फी फॉर अ पार्ट ऑफ देअर नेटवर्क्स विच इज नॉट
विच इज नॉट द केस विथ द रुपे कार्ड. नो जॉईनिंग फी फॉर द बँक्स. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की यामध्ये रुलर म्हणजे एंट्री फीमध्ये इंटरनॅशनल कार्ड्स बँक्स म्हणजे इंटरनॅशनल कार्ड बँक्स त्यांच्या कामकाजाच्या भागासाठी एंट्री फी भरावी लागते. म्हणजे जे इंटरनॅशनल कार्ड्स बँक्स असतात त्यांना त्यांच्या कामकाजासाठी म्हणजे त्यांच्या कामकाजाचा जो काही पार्ट असतो, जो काही भाग असतो त्यासाठी एंट्री फी ही भरावी लागते. जे बँकांसाठी रुपे कार्ड नाही किंवा जॉईनिंग फी नसते. बँकांसाठी अशा प्रकारची कोणतीही फी भरावी लागत नाही किंवा त्यांच्यासाठी जॉईनिंग फी नसते. ओके. नंतर लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे मेंबर बँक. त्यामध्ये बघा, रुपे इज ऑफर बाय पब्लिक सेक्टर सिलेक्टेड प्रोवाइड बँक्स रुरल अँड कोऑपरेटिव्ह बँक्स वेअर हॅज विजा अँड मास्टरकार्ड वूड इन्क्लूड स्मॉल बँक्स. म्हणजेच यामध्ये रुपे हे पब्लिक सेक्टर किंवा सिलेक्टेड प्रायव्हेट सेक्टर्स देन रुरल अँड कोऑपरेटिव्ह बँक्सना ऑफर करतात, जेथे विजा अँड मास्टरकार्ड म्हणून लहान बँकांचा समावेश असतो. काय म्हटले त्यांनी मेंबर बँक्समध्ये? बघा मी परत सांगते, रुपे हे पब्लिक सेक्टर किंवा सिलेक्टेड प्रायव्हेट सेक्टर किंवा रुरल अँड कोऑपरेटिव्ह बँक्स ऑफर करतात, जिथे विजा अँड मास्टरकार्ड्स म्हणून जे लहान लहान बँक्स असतात स्मॉल त्यांचा त्यामध्ये समावेश असतो, त्यामध्ये इन्वॉल्व असतात. ओके. मग हे झाले तुमचे डिफरन्स बिटवीन रुपे अँड मास्टर कार्ड. ओके. थँक्यू.